नमस्कार, महाराष्ट्रलाईव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर किराडपुरा येथील राम मंदिर मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शन घेतले. तर मागील 20 वर्षापासून या राम भक्तांना जे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी मुस्लिम समाजाकडून, कारण हा मुस्लिम बहुल भाग असल्याने दरवर्षी या ठिकाणी सरबतचा मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात येते. भाविकांना पाणी देण्यात येते. त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमी ही नेहमी आकर्षणाचं केंद्र राहिलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक राहिलेले आहे. देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राम मंदिरातही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी आकर्षणाचे केंद्र म्हणजे सजीव देखावा. राम मंदिर अयोध्येच्या रामाची जिवंत देखावा या ठिकाणी करण्यात आला होता. या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शन घेतले. तसेच मंत्री, आमदार, विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी येऊन दर्शन घेत भाविकांना व तसेच देशवासियांना शुभेच्छा दिल्या. किराडपुरा राम मंदिर हे अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये आरती होत असते. आजही प्रभू रामचंद्रनगरचे नागरिक इकडे दर्शनाला येतात, आशीर्वाद घेतात आणि मला नक्कीच खात्री आहे जे भारतातल्या नागरिकांचं स्वप्न होतं की रामराज्य यायला पाहिजे, तसंच आज रामराज्य पूर्ण भारतात आलेलं आहे. किराडपुरा येथील राम मंदिरासमोर मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सरबतचे आयोजन केले होते. भाविकांना सरबत देत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवण्याचे काम केले. मागील वर्षापासून ही सेवा ती अविरत करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हाजीसाहेब आणि त्यांचे सगळे चमू या ठिकाणी रामनवमीच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित करतात. काल रात्रीपासून शहरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि शहरामध्ये उत्साहामध्ये रामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. किराडपुरा भागामध्ये आणि हे राम मंदिर आहे या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहे, तरी देखील सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी दिवसभर वर्षानुवर्षे हाजीसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सरबत वाटपाचा दिवसभर कार्यक्रम करतात आणि हे एक हिंदू आणि मुस्लिम एकतेचं एक चांगलं प्रतीक आहे. आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर शहर जे औद्योगिक प्रगतीच्या दिशेने भविष्यात जाणार आहे त्याचं एक चांगलं द्योतक आणि प्रतीक ही एक या ठिकाणची जी संकल्पना आहे आणि काम चालेल सगळं त्या दिशेने चालेल असं मला वाटतं. हमारा हर साल का है, पिछले कई सालों से हम लोग करते और हमारी ये खुशकिस्मती है किराड़पुरे के जैसे एरिया में जो पॉपुलर मुस्लिम पॉपुलर में एक शान से राम मंदिर खड़े हुआ है, तो ये हिंदुस्तान के लिए एक शान की बात है. और हिंदुस्तान में एक पैगाम जाता कि एक मुस्लिम इलाके में इतना बड़ा राम मंदिर खड़े हुआ है और हम सब उसकी हिफाजत कर रहे. और ये जो शरबत का इंतज़ाम है ये हम हर साल करते, एक मोहब्बत का पैगाम देते. हम लोग हिंदू मुस्लिम सब एक साथ में हिंदुस्तान के अंदर, इसी खूबसूरती का नाम हिंदुस्तान है. हम सब साथ में मिल के त्यौहार मनाते, हर सन मनाते, हम सब एक साथ में रहते. यहाँ पे कुछ लोग रहते उसको छोड़ दें, 98% 99% मैं बोलूँगा हिंदुस्तान के अंदर एकता और अखंडता की मिसाल देते लोग. हम लोग सब सारी चीज़ें हिंदू और मुस्लिम, जैसा हमारे दानवे साहब भी है, हमारे कमिश्नर साहब भी है, यहाँ हमेशा हर साल आते हैं. यहाँ पे कई ज़माने से यहाँ पे आते देखते और हमारे साथ में दानवे साहब का हमेशा हमको साथ रहता. इससे पहले भी उन्होंने हमारे साथ दिए. पवार साहब भी है और यहाँ से कई कमिश्नर साहब के, उन्होंने भी यहाँ पे हमारे को पूरा साथ दिया. प्रशासन का साथ मिलता हमारे को यहाँ पे. और जितने भी पॉलिटिकल पार्टी के जो लोग हैं वो भी यहाँ पे आके श्रद्धा से हमारे पास शरबत पीते. और तमाम लोग जो है हमारे किराड़पुरे के आवाम से, ये किराड़पुरे के आवाम की तरफ से ये हमेशा ये प्रोग्राम रखा जाता है.